विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती ही जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आणि अंतिम निकाल लागत आहे। त्यानुसार ही जी शेवटच्या टप्प्यात जे काही निकाल बाकी आहेत ते लागलेले आहेत। त्यानुसार या ठिकाणी लागलेला आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई चालक याचा फायनल सिलेक्शन कट ऑफ निवड व प्रतीक्षा यादी लागलेली आहे। तरी कितीपर्यंत हा मार्क कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे त्यानुसार आपण पाहूयात। त्यानुसार कट ऑफ पाहूयात। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या जिल्ह्याची PDF हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता। त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तरी वेळ न घालवता आपण किती कट ऑफ लागलेला आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात। तर या ठिकाणी निवड यादी सिलेक्शन ओपनचा या ठिकाणी कट ऑफ जो गेलेला आहे तो जनरल गेलेला आहे 134, त्यानंतर फिमेल गेलेला आहे 116 आणि एक सर्व्हिसमॅन 118। त्यानंतर सर्वसाधारणची वेटिंग लिस्ट आहे, महिला फिमेल वेटिंग लिस्ट आहे। त्यानंतर माजी सैनिकाची वेटिंग लिस्ट आहे। पुढे पाहूया अनुसूचित जाती निवड यादी, तर त्याचा कट ऑफ लागलेला आहे SC कट ऑफ जनरल 119 आणि फिमेलचा 102। त्याची वेटिंग लिस्ट दिलेली वेटिंग लिस्ट जवळजवळ जनरलची 114 आहे आणि SC फिमेल या ठिकाणी 100 मार्कावर आहे। त्यानंतर पुढची सिलेक्शन आहे ST कॅटेगरी, जनरल लागला 123, फिमेल लागलेला 108। अनुसूचित जमाती जनरल वेटिंग जनरल 119 आहे आणि फिमेल जवळजवळ 102 मार्कावर आहे। त्यानंतर आहे विजेची एकच जागा असेल आणि तो कट ऑफ गेलेला आहे 134 आणि वेटिंगचा कट ऑफ जो आहे तो 129 आहे। पण आता ज्याचं जो एक झाला त्याचंच हे 134ला कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर आहे NTBचा कट ऑफ लागलेला आहे 129। त्यानंतर जनरल वेटिंग आहे खाली, पुढचा पाहूयात। त्यानंतर OBCचा आहे, OBC जनरल 131, फिमेलचा आहे 107, खाली वेटिंग लिस्ट आहे। त्याच्यानंतर आहे ACBC जनरल लागलेला आहे 134, फिमेल 110 आणि खाली वेटिंग लिस्ट आहे। आणि या ठिकाणी EWSचा कट ऑफ पाहूयात। EWSचा जनरल आहे 125 आणि फिमेल उमेदवार या ठिकाणी भेटला नाही, त्यामुळे 118 दुसऱ्या एक उमेदवारचं अगेन्स्ट फिमेल रिझर्वेशन। अशा पद्धतीनं खाली EWSचं वेटिंगसुद्धा पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवाराचं सिलेक्शन आहे। तरी हे रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाईचं अशा पद्धतीचं मेरिट लागलेलं आहे। ह्या व्हिडिओची PDF तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता।